लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी माझं हसणं आता तुझ्या हातात आहे. माझं जे तुझ्यात अडकलंय. जो काही निर्णय घ्यायचा तो 7 तासाच्या आत घे. असं नको बोलूस तू. संजय संजय वाल्यावाल्यानं सरळ केलं या सूर्याने, कळलं ना? चल पाहिजे. माफ करा मला सूर्या भाऊजी. आता कळेल कोण कोणाला वटणीवर आणते ते. भाग्यलक्ष्मी अपंग माणसाला का मारते? भुताटकी आली भुताटकी. अरे वाकडं तोंड्या आता मजा येते का गोल गोल फिरून? सूर्या सूर्या दरवाजा उघड. सूर्या लवकर दरवाजा उघड रे. काय झालं बाळ? चोर चोर चोर. अरे बापरे घरात चोर कसे घुसले? चोर चोर आई चोर. ती बघा त्या आतमध्ये दरवाजा सुद्धा उघडत नाही. चोर चोर नका मारू. सूर्या भाऊजीला नका मारू. नका मारू. सोडा मला. सोडा सोडा. सूर्या दरवाजा उघड. मामी काय झालं असेल मला? केवढा ओरडतोय तू. काय रे काय रे? खूप नाटक करतो. पाय दाबून तुझ्या पाय दाबून. सूर्या दरवाजा उघड. सूर्या लवकर दरवाजा उघड. चोर 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 मारू नका. सूर्या भाऊजीला मारू नका. अरे दरवाजा उघडा ना कोणीतरी. अरे शिरलाच कसा चोर? शिरलाच कसा? अहो थांबा मामी. कोणीतरी बोलवा दरवाजा खोलायला. नका मारू. सूर्या भाऊजी नका. आई चोर. अरे चोर कसं काशी दरवाजा उघड. अगं बाई चला. अरे सूर्या सूर्या बाळ काय झालं? कोणी केली ही अवस्था तुझी? सूर्या अरे सूर्या उठ ना. आई सूर्या भाऊजी बघा ना. मी सूर्या सूर्या अरे बाळ काहीतरी बोल ना सूर्या. काय करतेस? अगं तुला पाय चेपायला सांगितला होता. काय केलंस तू? पाय मुरगळतेस माझा. चंत्रे तुम्ही गुरवांच्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाहीये? ते सांगतायत ना तुम्हाला. आप्पा सुभेदारनी त्यांना बांधून ठेवलं होतं आणि म्हणून त्यांना सोडवायला कोयना तिथे गेली. बर मग सोडवायचं तिने. खून का केला? खुनी आहे ती आणि एका खुन्याला मला सोडायला सांगता? जमणार नाही मला. चंत्रे तुम्ही खोटं बोलताय. कोयनानी आप्पाला फक्त ढकललं, त्याचा खून नाही केला. पुरावा काय? आप्पा सुभेदार तर मेला ना आणि हिनेच त्याला मारलाय.
हो पण बाप्पाजींनी सुद्धा तुम्हाला कोयनेला सोडायला सांगितलं होतं ना. त्या बाप्पाजीने सांगितलं म्हणून कायदा बदलता येत नाही गुरु. आणि मी हिला सोडलं तर मलाच शिक्षा होईल. ठीक आहे, मी बघतोच तुम्हाला. हॅलो हॅलो, गृहमंत्र्यांचे पीए बोलतायत? हा बोलतोय. नमस्कार साहेब. साहेब मी भाऊ बोलतोय भिरा गावातून. हा बोला. साहेब मी तुम्हाला एका केसच्या संदर्भात बोललो होतो. हा हा मी आता त्याच पोलीस स्टेशनमध्ये आहे. तुम्ही जरा त्या इन्स्पेक्टरांशी बोलता का? बर बर, द्या त्यांना. हॅलो, बोला साहेब. जंत्रे, अहो काय ऐकतोय मी हे? अहो तुम्ही एका गरीब स्त्रीला आणि ती गरोदर असताना खुनाच्या केसमध्ये अटक करता? ताबडतोब सोडा तिला. नाही साहेब, असं मी कसं सोडू तिला? अहो तिने खून केलाय आणि आय विटनेस सुद्धा आहे ना साहेब. काय? आय विटनेस आहे? हो हो. आणि तुम्ही म्हणत असाल तर मी सोडतो, पण तुम्ही जबाबदारी घेत असाल तर साहेब मला काय प्रॉब्लेम आहे ना. नाही नाही, मला तसं करता येणार नाही. तुम्ही भाऊंना फोन द्या. बर करा. बोला साहेब. भाऊ, अहो आय विटनेस असताना मला जंत्रेंच्या कामात लुडबुड करता येणार नाही. अहो आम्हालाही लिमिटेशन्स आहेत ना. अहो विरोधकांच्या हातात नसतं कोलीत मिळायला नको. तुम्ही जरा समजून घ्या ना. धन्यवाद साहेब. हां, आणि पुन्हा काही काम असेल तर नक्की फोन करा. जंत्रे हा आय विटनेस कोण आहे? चित्रा, चित्रा डोळे उघड. चित्रा, चित्रा डोळे उघड. चित्रा, चित्रा माझ्याकडे बघ. चित्रा, चित्रा. माझ्याकडे बघ. चित्रा, चित्रा डोळे उघड. चित्रा, चित्रा डोळे उघड. चित्रा डोळे उघड. चित्रा, चित्रा डोळे उघड. चित्रा, चित्रा बघ माझ्याकडे. का वेडेपणा जीव घेईल तुझा. बस, खूप झाला. आता मला नाही सहन होत. संजय, मला माफ कर. थांब चित्रा. मी जीव देईन. चित्रा नाही. हे असं औषध आहे, 7 तासाच्या आत माणूस मरतो. दुसरं एक औषध आहे, ते मी लारीन मामीकडे दिलंय. हे औषध मी 7 तासाच्या आत घेतलं तरच मी वाचेन.
नाही. काय? एकही आय विटनेस नसताना तुम्ही कोयनावर खोटे आरोप लावताय? अहो मी मनात आणलं ना तर 5 मिनिटात 100 आय विटनेस उभे करी. अहो बाप्पाजींच्या शब्दाबाहेर आहे का कोणी? चंत्रे, आवाज खाले. जेव्हा तुम्ही आणि गुरुवांनी मला अटक केली होती तेव्हा आनंद झाला होता ना तुम्हाला? आता मला आनंद झाला या कोयनेला अटक केल्यामुळे. गुरव, हा या लोकांनी व्यवस्थित रचलेला डाव आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा चंद्रे, तुमचा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही एवढं नक्की. चला गुरु. सूर्या भाऊजींची ही अवस्था बघा. अशी सूर्याची ही अवस्था कोणी केले हे सांगण्याची गरज नाहीये. हो नाही आई, तुमचा गैरसमज होतोय. खरं है की घरात चोर शिरला होता. तो चोरी करायचा प्रयत्न करत होता तेव्हा सूर्या भाऊजी तिकडे आले आणि त्यांनी त्या चोराला थांबवायचा प्रयत्न केला. म्हणून त्या चोराने सूर्या भाऊजींना खूप मारलं आणि म्हणून सूर्या भाऊजींची अशी अवस्था झाली. तुला काय वाटलं? हा, तू काही गोष्ट रचून सांगशील आणि मी विश्वास ठेवेन त्याच्यावर? हे सगळं न तूच केलंयस, खरं सांग. हो आई, आई मी खरं सांगते, मी काही नाही केलं. नाही केलंस? तूच त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केलायस. मलाही तेच वाटतं. हिनेच केलं असणार हे सगळं. अगं सांग ना, का केलं सगळं? अगं काय वाकडं केलं त्याने? का जीवावर उठलेस त्याच्या तू? काकू काय चाललंय? विचार तिलाच. काशी हे खरंय? अहो नाही हो, मी सांगितलं नाही ना. घरात चोर शिरला होता. सूर्या भाऊजीने त्याला थांबवायचा प्रयत्न केला म्हणून त्याने सूर्या भाऊजींना खूप मारलं. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हेच खरंय. काकू काशी का मारेल सूर्याला? मला वाटतं ती खरं बोलते. असं इतकं सगळं समोर दिसताना सुद्धा तू बायकोची बाजू घेतोयस? अरे बघ त्याच्याकडे, त्याची काय अवस्था झाली बघ जरा. काकू सूर्या होईल बरा, पण आधी आपल्याला चित्राला वाचवलं पाहिजे. मामी मला ते औषध द्या. चित्राने विष घेतले आणि ती रूम मध्ये बेशुद्ध पडलीये. अरे देवा, चित्राने जे करायचं तेच केलं शेवटी. मामी आपल्याकडे वेळ नाहीये, मला ते औषध द्या. नाही रे, नाही देऊ शकत मी औषध. का नाही देऊ शकत मला तुम्ही ते औषध? अरे तिने मला शपथ घातली आहे, जोपर्यंत लग्नाची तयारी होत नाही तोपर्यंत औषध द्यायचं नाही म्हणून. मामी ती शपथ महत्वाची नाहीये, चित्राचा जीव महत्वाचा आहे. अरे गप्प बसा. कोणीतरी सूर्याकडे पण लक्ष द्या. काय चाललंय सगळ्यांचं इथे? अरे संजय, त्याआधी चित्राचा विचार कर. तिला काही झालं ना तर तू जबाबदार अशी लक्षात ठेव. बबले, हीच संधी आहे आपला बचाव करण्याची. आपल्याला नाही वाटत ती काशी परत येणार आहे. आता चित्रेचा हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न म्हणजे या सगळ्यातून आपली मान चढून घेण्याचा मस्त चान्स आहे. चित्रा आणि संजयचं लग्न लागायलाच हवा. त्या भावच्या नादी आता लागायला नको. त्यापेक्षा आलेला संधीचा फायदा घ्या म्हणजे झालं. संजय विचार काय करतोय? बोल ना काय करायचं ते. अहो
मला तरी वाटतं की आता कसलाही विचार करू नये. हे बघा, ह्यांनी जर चित्राशी लग्न केलं तर माझी काहीच हरकत नाहीये. अहो, असं काय करता? चित्राच्या जीवाचा प्रश्न आहे आणि तुम्ही हे कसं विसरताय की ती तुमचं पहिलं प्रेम आहे. अरे संजय, माझ्या भाचीचा जीव तुझ्या होकारावर अवलंबून आहे रे. मला चित्राकडे जायला हवं. मला चित्राकडे जायला हवं. चित्रे, चित्रे. संजय, अरे अरे काय चाललंय या घरात? जो तो चित्राकडे धावतोय, माझ्या लेकाची कोणाला काळजीच नाहीये. सूर्या, आई, मी डॉक्टरांना फोन लावून येते. सूर्या, 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 डोळे उघड ना. सूर्या, अरे सूर्या, सूर्या, उठ ना बाळ. गुरव काका, काशीताई, तुम्ही एवढ्या रात्री माझ्या घरी? म्हणजे घरातलेच नाही तर सगळा गाव बबलीला काशी समजतोय. काय झालं काशीताई? संजयराव ठीक आहेत ना? हो हो, ते बरे आहेत. काय झालं? गुरव काका, माझ्यासाठी एक काम कराल? बोला की. भाऊ काकांना इथे बोलवाल तुम्ही? भाऊ काकांना? का? माझं त्यांच्याबरोबर एक महत्वाचं काम आहे, पण मी ते घरी नाही बोलू शकत. बोलवाल तुम्ही? हो, बोलवतो की. लगेच निघतोच मी. तुम्ही थांबा इथे. हो, मी येतोच. हो. थांबा. हो हो डॉक्टर, तुम्ही ताबडतोब वाड्यावरती जा आणि काशीला तपासा. ठीक आहे. हो, बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मी तुम्हाला शोधायला बाहेर निघालो होतो. काय झालं? कोणाच्या बाबतीत काय कळलं? नाही भाऊ, माझ्या घरी काशीताई आलेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. बरोबर, तुम्ही काय बोलताय हे? अहो, काशी तुमच्याकडे कशी येईल? भाऊ, खरंच माझ्याकडे काशीताई आल्यात आणि त्या म्हणाल्या तुमच्याकडे त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे. गुरु, काशी तर काशी गुरवांच्या घरी? पण आत्ताच तर गोदात्यांनी फोन करून सांगितलं की काशीला म्हणजे बबलीला चक्कर आली. याचा अर्थ गुरवांच्या घरी आमची काशी, भाग्यलक्ष्मी काशी तर आली नाही. शक्यता आहे. आई भिराई, बरं केलंस. काशीला गुरवांकडे जाण्याची सुबुद्धी दिलीस. ती जर थेट वाड्यावर आली असती तर केवढा गोंधळ उडाला असता. गुरव, चला आपण बघूया काशीला काय म्हणायचंय. हो, चला या. कौतिक सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, कौतिक सांगू मी कुणाला. काशी, फिरमाची तिने लोकात कीर्ती गायची. काशी, कुठे होतीस ग? फिरमाची किती शोधलं तुला. कीर्ती गायची, तिला भेटाया. आई भिराईची कृपा आहे, तिने तुला परत पाठवलं. साऱ्या जगामध्ये देवी मायची. काशी, शांत कायस? शांत व्हा काशीताई, शांत व्हा. आता सगळं काही व्यवस्थित होईल. नाही गुरु, रडू द्या तिला. खूप सोसलंय तिने, खूप दुःख सहन केलंय. त्या दुःखाला वाट मोकळी करून दिली पाहिजे. काशी बेटा, रड
मनसोक्त रड बाळा. तुम्हाला काय महत्वाचं सांगायचंय? इतके दिवस आपल्या घरी जी मुलगी काशी म्हणून वावरत होती ती काशी नाहीये. बबली आहे. बेटा मला कल्पना आहे ती बबली आहे, पण ती काशी म्हणून आपल्या सगळ्यांची मदतच करते. काशी मला एक सांग, ती बबली आहे तुला कसं कळलं? हो काका, आता काय सांगू मी तुम्हाला. याला आई फिरायची लीलाच म्हणावी लागेल. ती बबली ती जेव्हा इकडे काशी म्हणून वावरत होती ना, तेव्हा मी बबलीच्या घरी बबली म्हणून वावरत होते.